आता खरंच असं वाटतं की आपण शेवटच्या पिढीत आहोत. शेवटची जनरेशन ज्यांचे आई बाबा इतके साधे आहेत की फोन हातात घेताना लहान मुलासारखे एका हातात फोन आणि दुसऱ्या हाताच्या बोटाने स्क्रीन स्क्रोल करतात. की फोन सुरू झाला ना त्यांच्या डोळ्यात एक वेगळाच आनंद असतो, तो शब्दात सांगता येत नाही. आपण शेवटची पिढी आहोत त्यांच्या आई बाबांनी दोन जोड कपड्यामध्ये आयुष्य काढलं, पण मुलांच्या स्वप्नात कधीच कमतरता पडू दिली नाही. घर घेतलं, जमीन घेतली, पण मूलभूत गरजा नाही तर जबाबदाऱ्या सांभाळल्या. आपण शेवटची पिढी आहोत ज्यांच्या आईबाबांचा व्हिडिओ कॉल नेहमी मानेच्या खालून सुरू होतो. कधी कधी आपण बाहेर गेलो की त्यांच्या साधेपणामुळे किंवा जनरेशन गॅपमुळे आपल्याला लाज वाटते किंवा अनकम्फर्टेबल फील होतं. पण खरं सांगायचं तर त्यांच्याशिवाय आपण एक दिवस पण राहू शकत नाही. आपण शेवटची पिढी आहोत त्यांना कितीही खोटं बोललं तरी आईबाबा समजून घेतात आणि स्वतःकडे काय नसलं तर मुलांना कधीच कमी न पडू देणारी ही शेवटची पिढी आहे. आई कितीही थकली असो पण मुलांसाठी स्वयंपाक करताना कधीच थकत नाही. की आई बाबा आयुष्यभर असे उपाय करतात की मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहायला यावं आणि कुणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये. आपण खरंच खूप नशिबवान आहोत, कारण सगळे लोक इथे साथ सोडतात पण आई बाबा कधीच सोडत नाही. आपलं चुकीचं असो किंवा बरोबर, पण त्यांच्यासाठी आपण कायम बरोबरच असतो. हो बाबा, आपण खूप नशिबवान आहोत कारण आपण या शेवटच्या पिढीच्या जन्माला आलो. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करून जा.